नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचे काही इम्पॉर्टंट प्रश्न। चला तर प्रश्न पाहूया कोणते आहेत ते। प्रश्न पहिला, मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण काय आहे? उत्तर आहे हिपोरॉनी। प्रश्न दुसरा, दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजली जाते? उत्तर आहे लॅक्टोमीटर। प्रश्न तिसरा, कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? उत्तर आहे कोबाल्ट 60। प्रश्न चौथा, खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? उत्तर आहे कॅलरी। प्रश्न पाचवा, मानवी शरीरातील इन्सुलिन पातळीवर नियंत्रण खालीलपैकी कोण ठेवते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो स्वादुपिंड। प्रश्न सहावा, प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञाला काय म्हटले जाते? उत्तर आहे झूलॉजी। प्रश्न सातवा, टिप्पेश्वर वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे यवतमाळ। प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहे? उत्तर आहे CH4 आणि CO2। प्रश्न नववा, कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा। प्रश्न दहावा, भारताचा भूसरहद्दीचा एकूण लांबी किती किमी इतकी आहे? उत्तर आहे 15,200। प्रश्न 11, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे बॉक्साईट। प्रश्न 12, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड। प्रश्न 13, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? उत्तर आहे 4 किलो कॅलरी। प्रश्न 14, मानवी मूत्रपिंडातील बनणारे खडे हे मुख्यतः कशापासून बनलेले असतात? उत्तर आहे कॅल्शियम ऑक्सॅलेट। प्रश्न 15, कीटकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञास काय म्हणतात? उत्तर आहे एंटॉमॉलॉजी। प्रश्न 16, मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। प्रश्न 17, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा। प्रश्न 18, सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? उत्तर आहे 7। प्रश्न 19, खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे भालचंद्र नेमाडे। प्रश्न 20, भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? उत्तर आहे 20। प्रश्न 21, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? उत्तर आहे रमेश बैस। प्रश्न 22, भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? उत्तर आहे 1959। प्रश्न 23, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न 24, पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? उत्तर आहे अंध विद्यार्थ्यांसाठी। प्रश्न 25, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी विवेकानंद। प्रश्न 26, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे 1875। प्रश्न 27, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर आहे तोरणमाळ। प्रश्न 28, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? उत्तर आहे वटवृक्ष। प्रश्न 29, कोणत्या भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आली? उत्तर आहे आंध्र प्रदेश। प्रश्न 30, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली? उत्तर आहे कॅनडा। प्रश्न 31, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? उत्तर आहे अमरावती। प्रश्न 32, महाराष्ट्रात एकूण रामसर थळे
किती आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 33. खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. प्रश्न 34. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? उत्तर आहे बुध. प्रश्न 35. खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते? उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 36. पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? उत्तर आहे मुळा व मुठा. प्रश्न 37. ऑस्कर 2023च्या सर्वोत्कृष्ट अभिनेताचा अवॉर्ड कोणी पटकावला? उत्तर आहे ब्रेंडन फ्रेझर. प्रश्न 38. सायबर क्राईममध्ये भारतात जगात कितवा क्रमांक वरती आहे? उत्तर आहे पहिला. प्रश्न 39. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 40. कोणते राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 41. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? उत्तर आहे श्वेतांबर. प्रश्न 42. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असतो? उत्तर आहे 37°C. प्रश्न 43. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबई कोणत्या ठिकाणी प्रस्तावित केले? उत्तर आहे इंदू मिल. प्रश्न 44. औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे कृष्णा. प्रश्न 45. सत्तेची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण आहे? उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिक. प्रश्न 46. आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते? उत्तर आहे चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी महाविद्यालय. प्रश्न 47. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? उत्तर आहे 1931. प्रश्न 48. गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 49. अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 50. भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? उत्तर आहे सियाचीन. प्रश्न 51. महाराष्ट्र राज्य व वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 52. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? उत्तर आहे 46. प्रश्न 53. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? उत्तर आहे पंडित नेहरू. प्रश्न 54. नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 55. द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 56. 14वे ब्रिक्स शिख संमेलन 2022 कुठे नियोजित आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 57. प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक नाही? उत्तर आहे ऑक्सिजन. प्रश्न 58. भारताला सुमारे किती किमी लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे? उत्तर आहे 7500. प्रश्न 59. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न 60. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती बनली? उत्तर आहे जालना. प्रश्न 61. महिला IPL 2023 खालीलपैकी कोणी जिंकली? उत्तर आहे मुंबई इंडियन्स. प्रश्न 62. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे माननीय धनंजय चंद्रचूड. प्रश्न 63. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे ऋतुराज अवस्थी. प्रश्न 64. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली? उत्तर आहे मुंबई व 1885 मध्ये.
झालेली आहे. प्रश्न 65. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? उत्तर आहे शक्तिकांत दास. प्रश्न 66. बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले? उत्तर आहे डॉक्टर आंबेडकर. प्रश्न 67. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? उत्तर आहे 4. प्रश्न 68. भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण आहेत? उत्तर आहे गणेश वासुदेव मावळणकर. प्रश्न 69. आत्मीय सभा या सभेचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे राजा राम मोहन रॉय. प्रश्न 70. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिजे आढळतात? उत्तर आहे विदर्भ. प्रश्न 71. चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? उत्तर आहे आसाम. प्रश्न 72. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? उत्तर आहे मुंबई विद्यापीठ. प्रश्न 73. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर आत्माराव पांडुरंग. प्रश्न 74. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे विश्वास पाटील. प्रश्न 75. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न 76. खालील नवीन राज्य निर्मिती कलम काय आहे? उत्तर आहे कलम 2. प्रश्न 77. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती? उत्तर आहे 17.72%. प्रश्न 78. जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 79. 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे स्वाती नाईक. प्रश्न 80. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. प्रश्न 81. महामार्ग बोगद्यामध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? उत्तर आहे अटल बोगदा. प्रश्न 82. 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 83. नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर आहे तोरणमाळ. प्रश्न 84. खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकाराच्या क्षेत्रात येत नाही? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 85. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 86. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? उत्तर आहे अंदमान निकोबार द्वीपसमूह. प्रश्न 87. बालकवी हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न 88. स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे गोपाळ दांडेकर. प्रश्न 89. पैस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे दुर्गा भागवत. प्रश्न 90. महाराष्ट्राची भारतातील एकूण किती राज्यांना लागू आहे? उत्तर आहे 6. प्रश्न 91. ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे कार्ल लँडस्टरन. प्रश्न 92. सजीवाचे मूलभूत घटक काय आहेत? उत्तर आहे पेशी. प्रश्न 93. ब्रिक्स या जागतिक संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? उत्तर आहे 2006. प्रश्न 94. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? उत्तर आहे केरळ. प्रश्न 95. औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे कृष्णा. प्रश्न 96. महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? उत्तर आहे ज्योतिनिबंध. प्रश्न 97. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? उत्तर आहे कोल्हापूर.
प्रश्न 98, खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. प्रश्न 99, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे बाबा आमटे. प्रश्न 100, 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभणे. प्रश्न 101, शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कोठे झाला? उत्तर आहे सातारा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.